परफेक्ट कन्सिस्टन्सीचा बटर पनीर मसाला जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी मी इथे गॅसवर बघा पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पॅन गरम केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घ्यायचं आहे। एवढा एक तुकडा बटर घालून घेतलं आहे मी। ते व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। मेल्ट करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे। त्यामध्ये मी बघा आता मेल्ट झालेलं आहे आपलं बटर। आता मी याच्यामध्ये दालचिनीचे 2 छोटे तुकडे घालून घेते, एक हिरवी वेलची घालून घेते, 2-3 काळे मिरे घालून घेते, 2-3 लवंगा घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दालचिनीची 4-5 पानं घालून घ्यायचेत आणि याच्यामध्ये मी आता त्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेते। आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचेत या बटरमध्ये। जोपर्यंत छान सुगंध येत नाही तोपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचेत। त्यानंतर याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या अशा मोठे काप करून घातलेत। बटर पनीर मसाला हा थोडा गोडसर असतो म्हणून मी कमी हिरवी मिरची वापरली। तुम्हाला नसेल हवी नाही वापरलीत काहीच हरकत नाही। त्याच्यानंतर मी इथे लसूण पाकळ्या घातलेत आणि आल्याचे 4-5 तुकडे घातलेत आणि 2 मोठ्या साईजचे कांदे उभे कापून अशा पद्धतीने घालून घेतलेत। आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला या बटरमध्ये हा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आता बघू शकता तुम्ही कांदा थोडासा ब्राऊन व्हायला लागला आहे तर मी याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे टोमॅटो अशा मोठे तुकडे करून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर। 2 ते 3 मिनिटं लागतात हा मसाला व्यवस्थित परतायला। त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे। मी इथे 8 ते 10 काजू पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातले होते। त्यानंतर आपल्याला ते काजू याच्यामध्ये घालून घ्यायचेत। तुम्ही बघू शकता मसाला आपला छान भाजायला लागला आहे। मी इथे गॅस बंद केला। त्याच्यानंतर आपल्याला पनीरचे एवढ्या आकाराचे क्यूब करून घ्यायचेत। मसाला थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला मिक्सरमध्ये फाईन प्युरी करून घ्यायची। मी इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या मसाल्याची फाईन प्युरी तयार झालेली आहे। ही प्युरी आपल्याला स्ट्रेन करून घ्यायची। तुमच्याकडे जर स्ट्रेनर असेल तरी तुम्ही त्याच्यातून या प्युरीला स्ट्रेन करून घ्या। माझ्याकडे स्ट्रेनर अवेलेबल नव्हता आणि 1 चहाची गाळण होती माझ्याकडे एक्स्ट्रा, त्यामुळे मी या चहाच्या गाळणीतून ही पूर्ण प्युरी आपली स्ट्रेन करून घेतली। तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी करून घेतली। तोच पॅन मी स्वच्छ धुवून परत गरम करायला ठेवला आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे भरलेले चमचे बटर घालून घ्यायचे। 1 ते 1.5 चमचे इथे मी काश्मीरी लाल तिखट घालते। या तिखटामुळे रंग छान येतो या भाजीला। आता आपल्याला व्यवस्थित 1 अर्धा मिनटं व्यवस्थित हे तिखट आहे हे बटर बरोबर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जी स्ट्रेन करून प्युरी ठेवली आहे या बाउलमध्ये ती पूर्ण प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची। तुम्ही बघू शकतात रंग किती भन्नाट दिसतोय आत्ताच याचा। आता व्यवस्थित आपल्याला 1 ते 2 मिनटं याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही प्युरी व्यवस्थित शिजवून घ्यायची। 5 ते 6 मिनटं ही प्युरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची। त्यासाठी मी इथे झाकण घालते। 5 मिनटासाठी झाकण घालून द्यायचं आहे। 5 मिनटानंतर आपल्याला यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे। मी 1 चमचा धने पावडर घातली आहे इथे, 1 चमचा जिरे पावडर घालते आणि याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं। हळद घातली आहे मी। मीठ बेताने वापरायचं आहे कारण आपण बटर वापरतोय, बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ काळजीपूर्वक घाला। आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्रेश मिल्क क्रीम घालायची आहे। इथे मी 2 मोठे चमचे फ्रेश मिल्क क्रीम घालते। व्यवस्थित एकजीव करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे प्युरीसोबत। आपल्याला रंग किती भन्नाट दिसतोय बघा, किती परफेक्ट दिसतोय रंग। छान उकळायला लागली आहे प्युरी आता आपली। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला छान मसाला परतून आणि उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब घालायचे। या ठिकाणी हे पनीर तुम्ही बटर बरोबर शॅलो फ्राय करून घेऊ शकतात। मी ते असेच क्यूब घालते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते छान हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा परत बटर घालायचं आहे याच्यामध्ये आणि 1-2 मिनटांसाठी आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचे जेणेकरून ते बटरचा स्वाद पनीरमध्ये छान उतरेल। त्यानंतर आपला बटर पनीर मसाला खाण्यासाठी रेडी आहे। एकदम टेम्पटिंग। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।